आता पाहूयात बातम्या विस्तारानं। नाशिकमधील अंजनेरी पर्वत इथे हनुमान जन्मोत्सवाचा मोठा उत्साह आहे। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते आणि लाखो भाविक आजच्या दिवशी दर्शनासाठी येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पवन, कसा उत्साह तुम्ही अनुभवताय? नक्कीच राज्यभरात सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्साह असताना हनुमानाच्या जन्मगावी अर्थातच हनुमान जन्मस्थळी त्र्यंबकेश्वरीतील अंजनेरी या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय। आज पहाटेपासूनच या ठिकाणी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। आपण सध्या अंजनेरी येथे असलेल्या हनुमान जन्मस्थळी आहोत। अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरात आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्यानंतर ध्वजारोहण जो आहे तो देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे। हनुमान जयंती निमित्तानं या ठिकाणी 2 लाख हनुमान चालीसाचं वाटप जे आहे ते करण्यात येणार आहे आणि या अनुषंगानं या ठिकाणी 2 लाख भाविकांच्या दृष्टीनं मंदिर प्रशासनाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासह हनुमान चालीसा पठण असेल, मारुती स्तोत्र असेल, महाआरती असेल, अशा विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। खरं तर रामनवमीपासून या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्साह जो आहे तो साजरा होत असतो। गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी जोरदार तयारी देखील सुरू होती आणि आता या ठिकाणी आज हनुमान जयंती असल्यानं भाविकांकडून पहाटेपासूनच मारुती रायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली गेली आहे। हनुमान जयंतीच्या निमित्तानं मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि सजावट देखील करण्यात आलेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर भाविक देखील या ठिकाणी आता भाविकांकडून गर्दी देखील करण्यात आलेली आहे आणि हनुमंतरायाचं दर्शन या ठिकाणी भाविकांकडून घेतलं जात आहे। खरं तर या ज्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला त्या अंजनेरी पर्वतावरून हनुमंतरायाने चंद्राच्या दिशेनं धाव घेतली होती अशी देखील जी माहिती आहे ती या ठिकाणावरील पुजाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी हनुमान जयंतीचा जो उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात संपन्न होत असतो। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।